नमस्कार. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. या अध्यायात स्वामी समर्थांची करुणा, भक्तांची परीक्षा आणि अखेरीस कृपा यांचा सुंदर अनुभव येतो. त्यासोबतच भक्तांची परीक्षा, स्वामींची सूक्ष्म लीला आणि चमत्काराचा क्षण, स्वामींची वचनं आणि संदेश, हे सर्व आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. श्री स्वामी चरित्र 17वा अध्याय. भक्तांच्या निस्वार्थ सेवेला उत्तर आणि स्वामींची करुणा. तर चला पाहूया. अक्कलकोटमध्ये एक भक्त राहत होता. नाव गोपाळपंत. स्वामी समर्थ महाराजांवर त्यांची अपार भक्ती, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. घरातील मोठा मुलगा अत्यंत आजारी होता. आयुर्वैद्य, झाडे, औषधी, डॉक्टर सगळं करून झालं, पण काहीच फरक पडत नव्हता. गोपाळपंत प्रत्येक दिवस स्वामींच्या दर्शनाला जाऊन नम्रपणे म्हणायचा, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, तोच माझा आधार आहे. स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, तोच माझा आधार आहे. स्वामी मात्र शांत, काहीच उत्तर नाही. फक्त पंताला धीर देत म्हणायचे, काळजी करू नको, सर्व काही वेळेवर होईल. स्वामी म्हणायचे की काळजी करू नको, सर्व काही वेळेवर होईल. आता त्या भक्ताची परीक्षा काय आहे ते देखील पाहूया. चला. गोपाळपंतांच्या मनात एक प्रश्न, स्वामी मला का ऐकत नाहीत? पण तरीही त्याने सेवा, नामस्मरण आणि नियम कधीच सोडला नाही. एक दिवस त्याच्या मनात आले, कदाचित माझी भक्ती अजून परिचित आहे, आणि तो अधिक प्रेमाने आणि स्वामींची सेवा करू लागला. आता यातून आपल्याला स्वामींची सूक्ष्म लीला काय आहे ते देखील पाहूया. एके सकाळी स्वामी समर्थ अचानक म्हणाले, अरे पंत, तुझं घर खूप दूर आहे. अरे पंत, तुझं घर खूप दूर आहे, पण आज जरा लवकर जा, तुझं काम आहे, तुझं काम झाले. आज जरा तू लवकर जा, तुझं काम झालं. पण त्याला तर काहीच समजेना. स्वामींच्या शब्दाला मान देऊन धावतच घरी पोचला. घरात सगळं रडत होते. मुलगा बेशुद्ध. पंतांच्या डोळ्यात पाणी आले. स्वामी, तुमच्यावर विश्वास ठेवला, पण माझं लेकरू संपतंय का?